Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter plant-water relations. In this video, we will talk about the water absorbing organs. Water absorbing organ. We know that in higher plants, mostly in angiosperms, not only in angiosperms but also in pteridophytes, gymnosperms and angiosperms, the water is absorbed by means of the roots from soil. There are the plants such as pteridophytes, gymnosperms and angiosperms in which the water is absorbed by means of roots. So the roots are the organs of absorption of water. Roots are the organs for absorption of water. Generally in terrestrial plants, the water is absorbed from the soil by means of roots. जे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत, लँड प्लांट्स आहेत, या लँड प्लांट्स मध्ये, टेरेस्ट्रियल प्लांट्स मध्ये वॉटर जे सॉइल मधून ऍब्सॉर्ब केलं जातं, हे वॉटर रूट्सच्या माध्यमातून, रूट्स म्हणजे झाडांची जी मुळं असतात, ह्या मुळांच्या मार्फत पाणी शोषलं जातं. रूट्स हे वॉटर ऍब्सॉर्ब करतात इन टेरेस्ट्रियल प्लांट्स, वेदर दे मे बी टॅप रूट्स ऑर ऍडव्हेंटिजियस रूट्स ऑर फायब्रस रूट्स. कोणत्याही प्रकारचे रूट्स असतील, मग ते टॅप रूट्स असतील डायकॉटलिडॉनस प्लांट्स मध्ये, किंवा फायब्रस रूट्स ऍडव्हेंटिजियस रूट्स असतील मोनोकॉटलिडॉनस प्लांट्स मध्ये. हे जे रूट्स आहेत ते रूट्स मेनली वॉटर ऍब्सॉर्ब करतात फ्रॉम द सॉइल. बट इन केस ऑफ इपिफायटिक प्लांट्स, व्हॉट डू यू मीन बाय इपिफायटिक प्लांट्स? In case of epiphytic plants means what? The plants which growing on other plant. जे प्लांट्स दुसऱ्या प्लांट्स वरती ग्रो होतात, ज्या वनस्पती दुसऱ्या झाडांवरती वाढतात, त्यांना आपण इपिफायटिक प्लांट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल ऑर्किड्स. एक्झाम्पल वेंदा. हे एक ऑर्किड आहे. वेंदा इज अ टाइप ऑफ ऑर्किड. It is also the plant which absorb water with the help of roots. हे इपिफायटिक प्लांट सुद्धा वॉटर ऍब्सॉर्ब करतात रूट्सच्या माध्यमातून. रूट्स जे आहेत हेच वॉटर ऍब्सॉर्ब करतात. बट हिअर द वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड इन द फॉर्म ऑफ वॉटर व्हेपर्स. इपिफायटिक प्लांट मध्ये जे वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं ते वॉटर व्हेपर्सच्या फॉर्म मध्ये, पाण्याच्या वाफेच्या स्वरूपामध्ये पाणी शोषलं जातं. आणि हे वॉटर वेपर्स ऍब्सॉर्ब करण्यासाठी, मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्यासाठी ह्या इपिफायटिक प्लांट मध्ये जे रूट्स आहेत त्यामध्ये एक स्पेशलाइज्ड टिश्यू डेव्हलप झालाय. दॅट टिश्यू इज सेड टू बी व्हेलामेन टिश्यू. व्हेलामेन टिश्यू इज अ स्पॉन्जी टिश्यू. व्हेलामेन टिश्यू इज अ स्पॉन्जी टिश्यू. जसं ब्लॉटिंग पेपर किंवा जसा एखादा स्पंज पाणी शोषून घेतो, तसा हा स्पॉन्जी टिश्यू, व्हेलामेन टिश्यू या ऑर्किड्स मध्ये वॉटर व्हेपर्स एअर मधून ऍब्सॉर्ब करतो. म्हणजेच इपिफायटिक प्लांट्स मध्ये जे वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं ते वॉटर व्हेपर्सच्या फॉर्म मध्ये. बट इन ऑल अदर प्लांट्स, एक्वॅटिक प्लांट असतील किंवा टेरेस्ट्रियल प्लांट्स असतील, द रूट्स ऍब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फेज ऑर लिक्विड वॉटर. हे द्रवरूप पाणी शोषून घेतात टेरेस्ट्रियल प्लांट्स मध्ये किंवा एक्वॅटिक प्लांट्स मध्ये. फक्त ऑर्किड्स मध्ये जे वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं ते या वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये, आणि तिथं जो स्पॉन्जी टिश्यू डेव्हलप झालेला असतो त्याला म्हणतात व्हेलामेन टिश्यू. दॅट वी स्टडीड इन 11th स्टँडर्ड, द चॅप्टर ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स. 11वी मध्ये आपण स्टडी केलेलं आहे हे. So here the roots are main organs of absorption of water. Roots mostly water absorb करतात. मग रूट्स मध्ये एंटायर रूट वॉटर ऍब्सॉर्ब करतं का? एंटायर रूट, सगळ्याच्या सगळा जो रूटचा पोर्शन आहे तो वॉटर ऍब्सॉर्ब करतो का? नाही. देयर इज अ स्पेशलाइज्ड रिजन इन द रूट which absorb water and is known as region of absorption or the region of
रूट हेअर्स. थोडस रिकॉल करा. आपण 11th स्टँडर्ड मध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या चॅप्टर मध्ये रूट अनाटॉमिकल स्ट्रक्चर स्टडी केलंय. तर या रूट मध्ये कोणकोणते रिजन्स असतात, कोणकोणते झोन्स आहेत. रूट्सच्या टिपला इथं एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण म्हणतो रूट कॅप. सो दिस इज द रिजन ऑफ रूट कॅप. हा रिजन आहे रूट कॅपचा रिजन आहे. हा वॉटर ऍब्सॉर्ब करतो का? नाही. रिजन ऑफ रूट कॅप नेवर ऍब्सॉर्ब वॉटर. इट प्रोटेक्ट द रूट टिप विथ द फ्रिक्शन विथ द सॉइल पार्टिकल. मातीच्या कणांसोबत जे काही घर्षण होतं ह्या रूटचं, रूट टिपचं, ते हा कमी करतो, त्याचं प्रोटेक्शन करतो. सो दिस इज द रिजन ऑफ रूट कॅप. रूट कॅपच्या पाठीमागे रूट टिपचा जो पोर्शन आहे यामध्ये कोणता टिश्यू असतो? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. दिस रिजन इज नोन ॲज region of cell division or the region of meristematic tissue. Region of cell division हा सेल डिव्हिजनचा रिजन आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू इथं असतो. Then the region behind the region of cell division or meristematic tissue is region of cell elongation. This is the region of elongation. रिजन ऑफ एलॉंगेशन. इथं सेल एलॉंगेशन होतं, त्यामुळे सिग्निफिकंट ग्रोथ ऑफ द रूट्स ऑकर्स इन धिस रिजन. सिग्निफिकंट ग्रोथ ऑफ रूट्स ऑकर इन धिस रिजन सेड टू बी रिजन ऑफ एलॉंगेशन. दिस रिजन अंडरगोज सेल एलॉंगेशन. इथं सेल एलॉंगेशन होतं, सेल एनलार्जमेंट होते, त्यामुळे सेल्स मोठ्या होतात, फुगीर होतात, सेल्सची लेंथ इन्क्रीज होते आणि म्हणून सिग्निफिकंट ग्रोथ ऑफ द रूट्स ऑकर इन द रिजन ऑफ एलॉंगेशन. इथं ह्या ज्या सेल्स आहेत इथं मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. दिस इज द रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक सेल्स विच अंडरगोज कंटिन्युअस सेल डिव्हिजन. तिथं सेल डिव्हिजनचा विवेक जास्त असतो आणि म्हणून न्यू सेल्स आर ऍडेड हिअर बट डू नॉट कॉज ए सिग्निफिकंट ग्रोथ. याच्यामुळे ग्रोथ होते नाही असं नाही, पण कमी होते. जास्तीत जास्त ग्रोथ इथं होते. आणि याच्या पाठीमागचा जो रिजन आहे which is responsible for absorption of water. रूट ऍब्सॉर्बिंग ऑर्गन मध्ये, वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन मध्ये हा सिग्निफिकंट पार्ट आहे. सिग्निफिकंट पार्ट आहे. व्हॉट वी कॉल इट एज ए रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन अँड धिस रिजन फॉर्म रूट हेअर्स. इथून अराइज होतात असे रूट हेअर्स. केसांची मुळं म्हणू आपण हवं तर, केशमूल असं म्हणता येईल. हे रूट हेअर्स आहेत. रूट हेअर्स आर युनिसेल्युलर, कलरलेस, अनब्रांच्ड, शॉर्ट प्रोसेसेस which arise from epidermis or epiblema cells of रूट. रूटच्या इपिडर्मिस पासून, इपिब्लेमा सेल्स पासून अशा हेअर लाईक आउटग्रोथ्स अराइज होतात आणि या हेअर लाईक आउटग्रोथ्स ना आपण रूट हेअर्स असं म्हणतो. ते युनिसेल्युलर आहेत, एक पेशी असतात. रूट हेअर्स आर युनिसेल्युलर, व्हाईट और कलरलेस. कलरलेस, व्हाईट म्हणता येणार नाही, कलरलेस. दे आर शॉर्ट लिव्ड, जास्त काळ राहत नाहीत, ते जास्त काळ टिकत नाहीत. दे आर रिप्लेस्ड बाय न्यू वन. नवीन रूट हेअर्स मुळे ओल्ड नष्ट झाले की नवीन तयार होतात. ओल्ड रूट हेअर्स तयार झाले की निघून गेले की नवीन तयार होतात. तर हा जो रिजन आहे, दिस इज द रिजन ऑफ रूट हेअर्स और द रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. रिजन ऑफ रूट हेअर्स और द रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि याच्या पाठीमागचा जो रिजन असतो तो म्हणजेच अर्थात रिजन ऑफ मॅच्युरेशन, where the cells undergoes differentiation and undergoes maturation. So this is the region of maturation.
रिजन ऑफ मॅच्युरेशन, इथं मॅच्युरेशन होतं, सेल डिफरन्सिएशन होतं. ओके, तर हे साधारणतः जनरलाइज्ड रूट्सचा पार्ट आहे, रूटचं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये आपल्याला रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक रिजन, रिजन ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन हे दिसतात. आपण एक रूट हेअर जर विचारात घेतलं तर कसे असतात ते रूट हेअर्स? आताच मी तुम्हाला सांगितलं की रूट हेअर्स दे आर स्मॉल, लहान आहेत, डेलिकेट, अत्यंत नाजूक आहेत. दे आर स्मॉल, डेलिकेट, कलरलेस, त्याला कलर नाही. दे आर स्मॉल, डेलिकेट, कलरलेस, युनिसेल्युलर, एकपेशीय आहेत, युनिसेल्युलर, अनब्रांचड, त्याला ब्रांचेस नाहीत, अनब्रांचड. रूट हेअर्स आर स्मॉल, delicate, colorless, unicellular and unbranched processes of epiblema or epidermis of root. रूटचा सगळ्यात बाहेरचा जो लेअर असतो तो इपिडर्मिस और इपिब्लेमा. रूटचा सगळ्यात बाहेरचा लेअर जो आहे तो इपिडर्मिस किंवा इपिब्लेमा. आणि या इपिब्लेमा सेल्स पासून, इपिब्लेमा सेल्स समजा ह्या इपिब्लेमा सेल्स आहेत, तर या इपिब्लेमा सेल्स पासून रूट हेअर्स अराइज होतात. या इपिब्लेमा सेल्स पासून रूट्स अराइज होतात किंवा रूट हेअर्स अराइज होतात. रूट हेअर्स कसे आहेत? रूट हेअर्स आर स्मॉल, डेलिकेट, colorless, unicellular, unbranched processes of epiblema cells or epidermis of the root. The measures about 1 to 10 millimeter in a length. Length किती असते? 1 ते 10 मिलीमीटर. And they are short lived. They are short lived. म्हणजे जास्त काळ ते राहत नाहीत. They survive for only few days. 2 दिवस 3 दिवस वगैरे ते राहतात, त्यापेक्षा जास्त रूट हेअर्स राहत नाहीत. दे सर्वाइव्ह फॉर शॉर्ट टाइम, सो दे आर कॉल्ड एज इफिमेरल. सो दे आर सेड टू बी इफिमेरल. म्हणून यांना इफिमेरल असं म्हटलं जातं रूट हेअर्सना, बिकॉज दे आर शॉर्ट लिव्ड. लेंथ किती आहे? 1 to 10 मिलीमीटर. सर्वाइव्ह फॉर ओनली फ्यू डेज, काही दिवसच राहतात. and they absorb water from the soil. Soil मधून water absorb करतात. The region of the root hairs from which the roots absorb water is known as a rhizosphere. ज्या रिजन मधून प्लांट्स वॉटर ऍब्झॉर्ब करतात त्याला रायझोस्फियर असं म्हटलं जातं. रायझोस्फियर. व्हॉट इट मीन्स? समजा हे प्लांट आहे आणि किंवा ट्री आहे, सपोज दिस इज वन ऑफ द ट्री, आणि त्याचे रूट्स हे ज्या रिजन्स पर्यंत ग्रो होतात, जिथपर्यंत रूट्स ग्रो होतात त्याचे, तिथं जो सॉइलचा पोर्शन आहे तिथून ते वॉटर ऍब्झॉर्ब करतात. हा सगळा रिजन म्हणजे रायझोस्फियर. द रूट्स ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द रायझोस्फियर. जमिनीमध्ये जिथपर्यंत मुळं रुजतात, जमिनीत जिथपर्यंत मुळं वाढतात, तिथं सॉइल मध्ये वॉटर असतं, कॅपिलरी वॉटर. हे कॅपिलरी वॉटर ते ऍब्झॉर्ब करतात. तो रिजन म्हणजे रायझोस्फियर. आपण ऍटमॉस्फियर, लिथोस्फियर, हायड्रोस्फियर हे रिजन्स बघतो, बायोस्फियर. तसा हा इथं रायझोस्फियर आहे. आता रूट हेअरचं स्ट्रक्चर आपण डिस्कस करतोय. रूट हेअर मध्ये आता सांगितल्याप्रमाणे हा जो इपिडर्मिसचा लेअर आहे, इपिडर्मिस किंवा इपिब्लेमा या सेल्स आहेत, आणि इपिब्लेमा सेल्स पासूनच तयार होतात रूट हेअर्स. कसे फॉर्म होतात हे रूट हेअर्स? डायग्रामॅटिकली आपण इथे दाखवू. दिस इज वन ऑफ द रूट हेअर. हे एखादं रूट हेअर असेल.
याप्रमाणे दाखवतोय आपण. रूट हेअर इज अ कव्हर बाय, एक सेलच आहे ना, रूट हेअर म्हणजे एक सेलच आहे, युनिसेल्युलर आहेत, एक पेशी आहेत, अँड दे आर द एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल. ही जी सेल आहे किंवा ही जी सेल आहे, या सेल्स आहेत इपिब्लेमा और एपिडर्मिस. या इपिब्लेमा सेल्सचं एक्सटेन्शन म्हणजे रूट हेअर. रूट हेअर्स आर कव्हर्ड बाय ए थिन सेल वॉल. थिन आणि डेलिकेट अशी सेल वॉल आहे यावरती. थिन अँड डेलिकेट सेल वॉल इज देअर. सेल वॉल इज अ 2 लेयर्ड. 2 लेयर्स आहेत सेल वॉल मध्ये. आउटर लेयर इज मेड अप ऑफ पेक्टिन, पेक्टिक कंपाऊंड्स. आउटर लेयर इज मेड अप ऑफ पेक्टिन और द पेक्टिक कंपाऊंड्स. बाहेरचा जो लेयर आहे तो पेक्टिनने फॉर्म झालाय. अँड इनर लेयर इज मेड अप ऑफ सेल्युलोज. दिस इज द रूट हेअर, वेअर टुगेदरली दिस इज द सेल वॉल, अँड सेल वॉल इज मेड अप ऑफ आउटर पेक्टिन अँड इनर सेल्युलोज. पेक्टिन आणि सेल्युलोज यापासून ही सेल वॉल फॉर्म होते. आपण असं घेऊ, हे ब्लॅक कलरनं मी तुम्हाला जे ड्रॉ करून दाखवलेलं आहे ही सेल वॉल म्हणा. त्यामध्ये 2 लेयर्स आहेत, बाहेरचा पेक्टिन आणि आतला सेल्युलोज. इनर टू सेल वॉल देर इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. याच्या आतमध्ये ब्लू कलरने जे ड्रॉ केलंय त्याला तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणा, किंवा सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा लेमा. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा लेमा. Plasma membrane is selectively permeable. Plasma membrane is selectively permeable. हे selectively permeable असतं. It allows the entry of only some selective substances. काही निवडक सिलेक्टिव्ह पदार्थच आतमध्ये येऊ दिले जातात, बाहेर सोडले जातात. So the plasma membrane is selectively permeable, but the cell wall is a freely permeable. Cell wall freely permeable आहे. आओ जाओ घर तुम्हाला, कोणतेही सबस्टन्सेस आत येऊ दिले जातात, बाहेर सोडले जातात. कोणतेही सबस्टन्सेस आत येऊ दिले जातात किंवा बाहेर सोडले जातात. सो इट इज फ्रीली परमेबल. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेबल. ऍट द सेंटर ऑफ रूट हेअर देर इज अ लार्ज व्हॅक्युअल. रूट हेअर मध्ये आतमध्ये एक मोठी व्हॅक्युअल असते. दिस इज द लार्ज व्हॅक्युअल विच इज अ फिल्ड विथ सेल सॅप. आणि यामध्ये हा सेल सॅप आहे. सेल सॅप, सेल सॅप इज नथिंग बट द वॉटर विथ अ फ्यू मिनरल्स. सेल सॅप म्हणजे बाकी दुसरं तिसरं असं काही नाही, तर हे एक फ्लुइड फिल्ड स्पेस आहे. व्हॅक्युअल, सेंट्रल व्हॅक्युअल. लार्ज व्हॅक्युअल्स असणं हे प्लांट सेल्सची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असते. लार्ज व्हॅक्युअल्स असणं ही प्लांट सेलची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असते. मात्र रूट हेअर मध्ये लार्ज स्पेस ऑफ द रूट इज अ filled with a central vacuole. बरीचशी स्पेस ही व्हॅक्युअलने ऑक्युपाय केली. हे सगळं व्हॅक्युअल आहे, सेंट्रल व्हॅक्युअल. आणि याच्यामध्ये काय असतो? सेल सॅप. व्हॅक्युअल विथ अ सेल सॅप. सेल सॅप कंटेन वॉटर. सेल सॅप कंटेन वॉटर विथ अ फ्यू मिनरल्स. Then this epiblema cell consists of one of the nucleus surrounded by thin cytoplasm. Cell wall, plasma membrane हे cytoplasm. This is the cytoplasm. हे cytoplasm असतं. आणि आतमध्ये सेंट्रल व्हॅक्युअल. या सेंट्रल व्हॅक्युअल मध्ये सेल सॅप भरलेला असतो. सेल सॅप. Cell sap, it is always hypertonic to the surrounding soil solution. बाहेर सॉइल पार्टिकल्स आहेत आणि सॉइल पार्टिकल्सच्या मध्ये वॉटर जे असतं, या वॉटरला सॉइल सोल्युशन असं म्हणतात. द वॉटर विच इज हेल्ड इन बिटवीन द सॉइल पार्टिकल्स. अनेक सॉइल पार्टिकलच्या मध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स पकडून ठेवलेले असतात, that water is known as capillary water or also said to be soil solution. या सॉइल सोल्युशनला सेल सॅप हे नेहमी हायपरटोनिक असतं. हायपरटोनिक असतं. अँड बिकॉज ऑफ द वॉटर फ्रॉम एक्सटिरियर एंटर इनसाइड बिकॉज ऑफ एंडोऑस्मोसिस. यामुळेच बाहेरचं जे वॉटर आहे हे आतमध्ये एंटर होतं एंडोऑस्मोसिसमुळे.
there are various phenomena which are involved in the absorption of water, such as imbibition, osmosis, diffusion, active transport, facilitated transport, that we are going to study in the next video. Here we are discussing only about the structure of root hair. लक्षात येते का? स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत? हा ब्लेमा किंवा इपिडर्मिस, इपिडर्मल सेल पासून हे प्रोलॉंगेशन अराइज झालं, याला रूट हेअर म्हणायचं आहे. ते कसं आहे? कलरलेस आहे, अत्यंत नाजूक आहे, डेलिकेट आहे, एक पेशी आहे, त्याला ब्रांचेस नाहीत, अनब्रांचड आहे आणि शॉर्ट लिव्ड आहे. म्हणून इपिमेरल असं म्हटलंय. इपिमेरल शॉर्ट लिव्ड, लेंथ 1 to 10 मिलीमीटर एवढी लेंथ असते त्याची. सेल वॉल मेड अप ऑफ पेक्टिन अँड सेल्युलोज. प्लाझ्मा मेम्ब्रेन कंपोजिशन काय असतं? लायपोप्रोटीनस असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, ऍज युजल नेहमीप्रमाणे. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सिलेक्टिव्हली परमिएबल. सेल वॉल इज अ फ्रीली परमिएबल. सेंटरला लार्ज व्हॅक्युअल, सेंट्रल व्हॅक्युअल फिल्ड विथ सेल सॅप आणि बाहेर सॉइल सोल्युशन विच इज हायपोटोनिक टू द सेल सॅप. सॉइल सोल्युशन हायपोटोनिक असतं आणि हे सेल सॅप हायपरटोनिक असतो. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ root hair. Okay, in the next video we will study the water available to roots for absorption. Okay.